ओम श्री परमात्मने नमः. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पसायदान ओवी नंबर 6. नमस्कार साधक श्रोते हो. पसायदान मधून माऊली विश्वात्मक देवापाशी कोणत्या मागणे मागत आहेत हे आपण पाहत आहोत. ब्रह्मीभूत झालेल्या संत श्रेष्ठ सज्जनाने पुन्हा पुन्हा भूतलावर देहरूपाने येऊन भूतमात्रांना भेटावे. त्यांचा सहवास लाभल्याने भूतमात्र पावन होऊन त्यांचे अज्ञान नाहीसे व्हावे आणि त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळावी हे माऊलींचे मागणे आहे. हे संत श्रेष्ठ कसे आहेत त्याची माहिती आता माऊली गात आहे. 5व्या ओवीपर्यंत आपण पाहिले की माऊली म्हणत आहेत, हे संत संपूर्ण मांगल्याचा वर्षाव करणारे, चलकल्पतरूप्रमाणे चैतन्य चिंतामणी आणि बोलणाऱ्या अमृतमय महासागराप्रमाणे आहेत. आता त्यानंतर पुढील 6व्या ओवीत माऊली म्हणत आहेत, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. हे संत सज्जन चंद्राप्रमाणे शीतल पण अलांछन म्हणजे निष्कलंक डागविरहित आहेत. तसेच ते मार्तंड जे तापहीन म्हणजे हे संत श्रेष्ठ मार्तंड म्हणजे सूर्याप्रमाणे तेजस्वी प्रकाशमान असून तापहीन आहेत. पुढे म्हटल्या माऊलीने, असे हे संत सज्जन आपले सदैव सोयरे असावे. अशा प्रकारचं मागणं माऊली मागत आहेत. आता आपण या ओवीचा भावार्थ पाहूया. फक्त हो, माऊली इथे संत गुण वर्णन करताना 2 विरोधी पण पूरक शक्ती सांगत आहेत. चंद्राचे चांदणे ज्याप्रमाणे शीतल आल्हाददायक असते, तसेच हे संत सज्जन दुसऱ्याला शांती समाधान देणारे आहेत. पण चंद्र जरी शीतल असला तरी त्याच्यावर डाग आहेतच. हे साधू संत मात्र शीतल असून निष्कलंक आहेत. तसेच सूर्याप्रमाणे ते तेजस्वी प्रकाशणारे सामर्थ्यवान आहेतच. पण मध्यान्हीचा सूर्य जसा दाहक तापदायक असतो तसे हे नाहीत. इतरांना तापदायक ठरणारा दाहरूपी अहंकार यांच्या ठाई नाही. ते सदैव इतरांच्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाशाच्या वाटेने नेणारे सूर्यनारायणच आहेत. तात्पर्य काय, तर हे संत श्रेष्ठ चंद्र सूर्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. साधक हो, इथे एक सुरेख सुभाषित आठवलं. चिंतलेची दे चिंतामणी, कल्पवृक्ष दे कल्पिले मनी, कामधेनु ते काम प्रसविणी, अचिंत्य दानी गुरुमाय. अर्थ, ज्या गोष्टीचे चिंतन करू ती गोष्ट देणारे दिव्यरत्न चिंतामणी होय. मनात ज्या गोष्टीची केवळ कल्पनाच करू ती देऊन इच्छापूर्ती करणारा वृक्ष कल्पवृक्ष होय. मनात प्रसवणाऱ्या उद्भवणाऱ्या सर्व कामना पूर्ण करणारी कामधेनू ही दिव्य गाय आहे. तर सद्गुरु सामर्थ्य असे की ते चिंतामणी कल्पवृक्ष कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करतातच, पण शिष्याने ज्याची कल्पनाही केली नसेल असे त्याच्या हिताचे त्याला देऊन त्याचे कल्याण करतात. याचा आध्यात्मिक अर्थ असा की सद्गुरु आपल्या केवळ बाह्य इच्छाच पूर्ण करत नाहीत, तर त्या इच्छांच्याही पलीकडे नेऊन स्वतःची खरी ओळख करून देतात, निरीच्छा करतात आणि शेवटी आत्मज्ञानही देतात. आता माऊली यापुढील माऊलींचे मागणे आहे, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. असे हे संत सज्जन सदैव आपले सोयरे व्हावेत असे माऊलींना वाटते. आता सोयरे म्हणजे कोण? तर आपले जवळचे नातेवाईक, आपल्याशी आपलेपणाने जोडले गेलेले लोक. पण इथे माऊलींना अभिप्रेत असलेले सोयरे केवळ रक्ताचे नातेवाईक नाहीत, तर मनाचे आणि विचारांचे नाते असलेले लोक आहेत. माऊलींना वाटतंय सोयरा कोणाला म्हणावे, तर ज्याला आपण आपले अंतरीचे गुज सांगू शकू, ज्याच्यावर आपला दृढ विश्वास असेल. आपण चुकीच्या मार्गाने जाऊ लागल्यास जो शिक्षा करील, योग्य मार्गाने गेल्यास शाबासकीही देईल, तोच आपला खरा सोयरा समजावा. संत सज्जन जर आपले सोयरे झाले तर आपण जवळच्या नातेवाईकांप्रमाणे सदैव त्यांच्या नित्य सहवासात राहू शकू. त्यांच्या उत्तम आचार विचारांचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होऊन
आपले सद्गुण वाढीस लागतील, जीवन योग्य दिशेने जाईल. भक्त हो, आपण आपले आराध्य दैवत, आपले सद्गुरू, संत श्रेष्ठ यांना नेहमी बाबा, माऊली, माय, अक्का, ताई, आप्पा, नाना अशी हाक मारतो. कारण ते आपल्याला आपले सर्वात जवळचे सोयरे वाटत असतात. त्यांच्या सहवासात राहिल्यानेच अज्ञान दूर होतं व त्यांचं प्रेम, त्यांची कृपा मिळते. म्हणून असे आधारस्तंभ रूपी सोयरे आपल्या सोबत असणे हीच खरी सज्जनांची दुनिया माऊली पसायदानात मागत आहेत.